देवेंद्र फडणवीस 5 ऑगस्टला मातोश्रीवर उद्धव ठाकरेंना भेटले। वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी हा गौप्यस्फोट केलाय। भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये चर्चा सुरू आहे। सिद्धार्थ मोकळे यांनी खळबळजनक दावा केलेला आहे। तर 5 ऑगस्ट रोजी रात्री 12 वाजता देवेंद्र फडणवीस हे मातोश्री बंगल्यावर आले होते। स्वतः गाडी चालवत ते आले होते। 2 तास त्यांची ठाकरेंसोबत चर्चा झाल्याचा दावा देखील आता सिद्धार्थ मोकळे यांनी केलेला आहे। तसंच संजय राऊत 25 जुलैला नवी दिल्ली येथे भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना भेटल्याचा दावा देखील करण्यात आलेला आहे। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। देवेंद्र फडणवीस 5 ऑगस्टला मातोश्रीवर उद्धव ठाकरेंना भेटले। वंचित बहुजन आघाडीचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी हा मोठा गौप्यस्फोट केलेला आहे आणि त्यामुळे आता खळबळ उडालेली आहे। भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये सध्या चर्चा सुरू असल्याचा त्यांचा दावा आहे। सिद्धार्थ मोकळे यांनी हा खळबळजनक दावा केलेला आहे। शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे 25 जुलै रोजी रात्री 2 वाजता 7D मोतीलाल मार्ग या ठिकाणी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना भेटले। त्यानंतर 5 ऑगस्ट रोजी रात्री 12 वाजता महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मातोश्री बंगला येथे गेले। स्वतः गाडी चालवत गेले, एकटे गेले। 2 तास त्यांची त्या ठिकाणी बैठक झाली। त्यानंतर 6 तारखेला 6 ऑगस्टला उद्धव ठाकरे हे दिल्लीला गेले। जाताना सोबत कोण कोण होतं आणि दिल्लीत जाऊन कुणाकुणाच्या भेटीगाठी झाल्या आणि काय ठरलं हे यांनी जनतेला सांगावं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।